लोकेशन नागपुर का है। महाराष्ट्र, नागपुर महाराष्ट्र। पर इतनी जल्दी कोई नागपुर कैसे पहुंच सकता है? बाई रोड गई है। तुम लोकेशन ठीक से ट्रैक करो, पक्का लोकेशन वही है। मैडम नागपुर क्यों जा रही है? लोकेशन बराबर है, कोई टेक्निकल एरर तो नहीं है। वो बहुत स्पीड से जा रही है नागपुर में। इतना स्पीड तो किसी भी गाड़ी का नहीं होता है। हाँ ठीक है। मैथिली मैम का नागपुर में कौन रहता है? महाराष्ट्र में क्या काम है? क्या आपका कोई रिश्तेदार महाराष्ट्र में रहता है? बाई रोड जाने के लिए पूरा एक दिन लगेगा। मैथिली जी 1 घंटे में कैसे पहुंच गई वहां पे? यस, मुझे पता है मैथिली महाराष्ट्र क्यों जा सकती है। वो महाराष्ट्र में पूना जा रही है। पूना? पूना में क्या काम है? इंस्पेक्टर, हमें जल्द से जल्द फ्लाइट से निकलना होगा। विश्वेश नगरी। विश्वेश नगरीत देऊन माझ्या नगरीत देऊ? माझा बंधू विरोचक कुठे आहे? विरोचकाचा महाल कुठे आहे? विरोचका, मी आलोय। तुझा बंधुराज शतग्रीव। विरोचका, थैंक यू। आवडलं रेस्टॉरंट? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. थँक्यू. बऱ्याच दिवसांनी असं बाहेर यायला मिळालं ना आपल्याला. सांग, काय खाणार? काही चालेल साहेब, तुम्ही ठरवा ना प्लीज. बरं ठीक आहे. स्टार्टरमध्ये ए नेत्रा, तू आता ईशा आणि रीमाचं टेन्शन घेऊन बसू नकोस. हे बघ, घरी फाल्गुनी आहे, केतकी काकू आहे, इंद्राणी आत्या आहे. तिघी आहेत घरी. दोघींना सांभाळतील व्यवस्थित. नेत्रा, काय झालं? मित्र, बघ, तुला फ्रेश वाटावं. ईशा आणि रीमामुळे तुला बाहेर पडता येत नाही, आपल्याला एकमेकांना वेळ देता येत नाही, म्हणून बाहेर आलो ना आपण. मग आता इथे सुद्धा तू असं टेन्शन घेऊन बसशील तर कसं चालेल? मित्र, मला सांग, काय झालं एक्झॅक्टली? गेले काही दिवस बघतोय मी, तू स्वतःच्याच तंद्रीत आहेस. काय चाललंय? साहेब, मित्र प्लीज बोल. साहेब, मला रीमाची काळजी वाटते.
म्हणजे तुम्हाला आठवतंय त्या दिवशी भूमिपूजनाला काय झालं? काय झालं ना? चटणे कसले उठतात? आणि साहेब एवढंच नाहीये, तुमच्या बोलण्यावरून मला असं सुद्धा वाटतं की कदाचित रीमामुळेच नवी मुंबईतली ती इमारत कोसळली आहे. मित्र बरोबर आहे तुझं. रीमामुळेच गॅलेक्सी पडली. आणि नेत्र हे जर असं असेल तर रीमामुळे पुढे जाऊन ईशाला सुद्धा त्रास होऊ शकतो. साहेब पण हे बघ नेत्र, एक बाप म्हणून मी खूप स्पष्टपणे सांगतो तुला, जर रीमामुळे पुढे जाऊन ईशाचं आयुष्य खराब होणार असेल तर मी हे असं होऊ देणार नाही. तर रीमाचा काय तो सोक्षमोक्ष आजच लावूयात आपण. साहेब काय झालं मित्र, काय झालं? काही नाही. नक्की? हो खरंच काही नाही. बरं मला सांग, तुला दुसरं काही ऑर्डर करायचं आहे का? नाही. बंधुराज विरोचकाचा महाल कुठे आहे? बंधुराज विरोचक कुठे आहे? विरोचका मी आलोय. शतग्रीव तुझा बंधुराज कुठे आहेस? विरोचका, विरोचका. थँक्यू. तुम्ही जेवायला बसा. हो तुम्ही जेवून घ्या, मी केतकीसाठी थांबते. त्या ईशा आणि रीमाजवळ बसल्यात. किती चांगलं आहे नाही, म्हणजे केतकी आणि फाल्गुनीला त्या दोघींचा लढा लागलाय आणि दोघी चांगल्या राहतात त्यांच्याकडे. खरंय, अगदी गुणी बाळ आहेत. घरात कुणाजवळही रमतात, अगदी तन्मय जवळ सुद्धा. मला तर असं वाटतं ना की तन्मय त्यांचा लाडका काका होणार आहे. ईशा आणि रीमा घरात आल्यापासून घरातलं वातावरण बदललंय, प्रसन्न झालंय. देवी आईच्या आशीर्वादानं चांगलं असंच व्यवस्थित राहू दे. दोघी ना एकदम द्वाड आहेत, खूप दमवतात. हा एवढ्याशा आहेत पण मस्ती किती करतात. झोपल्या का? हो झोपल्या, म्हणजे आधी झोपत नव्हत्या पण शेवटी मी आणि फाल्गुनीने थोपटून अंगाई गाऊन झोपवलं शेवटी. पण खरं सांगू का, त्या दोघींना सांभाळणं म्हणजे टास्क आहे. नेत्रा दमते या सगळ्यात. खरंय, आपण ना अशीच मदत करत जाऊया तिला. पटतंय मला. कुठे आहे बंधुराज? काय झालंय विरोचक बंधूला? बंधुराज विरोचकाला काय झालंय? विरोचकाचा आवाज!
कोणी माझ्या विरोचक बंधुराजाची हत्या केली सावकाश पाणी तर सावकाश सावकाश पाणी पाणी घे तू 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 शांतपणे श्वास घे पाणी घे घे तर पाणी सावकाश 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 वर बघा वर बघा माझ्या बंधुराजाला प्रत्येक युगात स्वतःचा प्राण गमवावा लागलाय त्रेतायुगात प्राण गमावला माझ्या बंधुराजाने आणि आता कलियुगातही तेच झालं बंधुराज विरोचकाचा कायम स्वरूपी विनाश झाला कोणाचा आवाज येतो कोण साथ घालतंय मला कोण आहे कोण साथ घालतंय अरे वाव काय काय कोण अच्छी करते मी येतोय विरोचकाच्या हत्येचा सूड घ्यायला आपल्या शत्रूचा नायनाट करायला हजारो वर्षांपूर्वी आपल्या घराण्याला दिलेल्या माझ्या वचनाची पूर्तता करायला मी येतोय हा तक्रीर येतोय काय होतो तुला साहेब साहेब मला कसं तरी होतं तू पाणी देऊन बघतेस का तुला नाही नाही पाणी नको मला आपण घरी जाऊया काही प्रॉब्लेम आहे का साहेब घरी जाऊया मला बिल द्या ना पटकन प्लीज आपण निघूयात लगेच नाही तर हां जाऊयात आपण घरी साहेब लवकर घरी जाऊया निघूयात बेटा पटकन प्लीज शांतपणे श्वास घे घे सावकाश इथे राहतो माझा वंशज हो इथेच तुझा वंशज
आणि त्रिनयनेचे भक्त राहतात. इथेच राहतात विरोचक बंधुराजाची हत्या करणारी नेत्रा आणि तिचे साथीदार इंद्राणी, अद्वैत. तर काय झालं? साहेब आपण लवकर घरी जाऊया. तर पण काय झालं मला सांगशील कधी? मला ना कसं तरी होतंय. आपण लवकर घरी जाऊया. इकडे बघ, प्लीज काही लपवून ठेवू नकोस माझ्या. नाही सी, मी काही लपवून ठेवत नाहीये. मला ना खरंच कसं तरी होते, काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटतं. पण लवकर जाऊया. बरं,